कुलदेवीच्या नावाने कलश मांडणी कशी करावी, एक छोटासा व्हिडिओ आहे, बघून घ्या। ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे मी हे करत आहे। तर तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती 8 लाईन आपल्या कुंकवाच्या ओढून घ्यायच्या आहेत। कलश मांडणी व्यवस्थितपणे बघून घ्या। तर अशा पद्धतीने करायच्या आणि त्याच्या खाली तांब्या असाच नाही ठेवायचा, त्याच्या खाली तांदूळ एका छोट्या वाटीमध्ये ठेवायचे किंवा प्लेटमध्ये। नंतर पूर्ण कलश भरायचा आहे, 1 फूल टाकायचा आहे, सव्वा रुपया आणि 1 सुपारी टाकून त्याच्यावरती अक्षता टाकायच्या आहेत, हळदी कुंकू टाकायचं आहे। तुमच्याकडे आंब्याची पानं असतील तर ती मांडा किंवा आपली खाऊची पानं मांडली तरी चालेल, 5 किंवा 7 अशा प्रकारामध्ये असावीत। हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि देवीच्या नावाने 108 वेळा जप करत हा नारळ किंवा हा जो कलश आहे तो मांडायचा आहे। त्यानंतर छान अशी देवांची वगैरे पूजा करून घेतल्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये जागा असेल तर बाजूला मांडू